नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या प्लॉट वरती. आणि आज आपण पाहणार आहोत रिअल इस्टेट फॅक्ट आणि काही मजेदार प्रश्नांची उत्तरं, तेही मिस्टर सुरेंद्र काकडे यांच्यासोबत, ज्यांना रिअल इस्टेट मध्ये तब्बल 12 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. चला तर मग सुरू करूयात रिअल इस्टेट फॅक्ट विथ मिस्टर सुरेंद्र काकडे. नमस्कार सुरेंद्र सर, तुमचं सगळ्यात आधी तर प्लॉट वरती खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आम्हाला खरंच खूप छान वाटलं की तुम्ही आमच्या प्लॉट वरती आलात. धन्यवाद. तुम्ही मला इथे प्लॉट च्या प्लॅटफॉर्म वरती बोलवलं त्याबद्दल. मी बरेचदा प्लॉट गॅनचे बरेचसे पॉडकास्ट वगैरे पाहतो, तर आज हा माझा फर्स्टच आहे आणि पहिल्यांदाच मी कॅमेरा फेस करतोय, सो थोडा अनकॉन्शियस आहे पण ठीक आहे. धन्यवाद. तर सुरेंद्र सर, मी सुरुवात आहे ना माझ्या आवडत्या क्वेश्चननी करेन की इतक्या सगळ्या इंडस्ट्रीज होत्या तरी पण रिअल इस्टेटच का? म्हणजे मी जितक्या डेव्हलपर सोबत बोललेली आहे किंवा मी ज्यांना पर्सनली ओळखते, त्या प्रत्येकाच्या रिअल इस्टेट मध्ये येण्यामागे काहीतरी इंटरेस्टिंग स्टोरी म्हणा किंवा काहीतरी असा किस्सा असं काहीतरी असतं. सो तुमचा असा काही किस्सा आहे का रिअल इस्टेट मध्ये येण्यासाठी? ऍक्च्युली तसं म्हणायला गेलं तर डिफरंट फील्डमध्ये काम केलेलं आहे, पण ऍक्च्युली कन्स्ट्रक्शन मध्ये जास्त इंटरेस्ट होता सुरुवातीला, की कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टिंग वगैरे करायचं. कारण का आमचे जे मामा आहेत त्यांचं मोटिवेशन घेऊन आम्ही कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये येण्याचा, म्हणजे माझा मेन हेतू होता की कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर बनायचं. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, जसं की आम्ही स्टार्ट केलं होतं मामांसोबतच आरसीसी कॉन्ट्रॅक्टर म्हणून. सो मग त्याच्यामध्ये आम्हाला एक जाणवलं की स्टोअर डिपार्टमेंट असतं. तर मी सुरुवातीला पाटे डेव्हलपर्स मध्ये काम करत असताना सुरुवातीला स्टोअर इन्चार्जच्या हाताखाली कामाला लागलो होतो. पण त्यावेळेस असं झालं की शुक्ल सर म्हणून होते आमच्याकडे सेल्समध्ये, तर त्यांनी मला जस्ट पाहिलं तिथं की स्टोअरला मी तिथं, आणि देन माझी पर्सनॅलिटी वगैरे सगळं. सो मला म्हटलं तू इथं काय करतोय? म्हटलं चल तू माझ्यासोबत, नाही का, माझ्याकडे आता कस्टमर आहेत आणि इथं तू काय करणार आहे स्टोअरला, तर तू एक क्लायंटला फक्त सॅम्पल फ्लॅट वगैरे दाखव. आणि बेसिक मला ऑलरेडी माहित होतं कारण ते नसताना मी करायचो. तर त्याच्यामध्ये जो त्यांनी माझा बोलण्याचा कॉन्फिडन्स, सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यांनी स्पॉट बुकिंग घेतलं. तर मग तिथूनच माझं म्हणजे त्या दिवसापासून सुरुवात झाली की ॲज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह कामाला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर असं काळ बदलत गेला, नंतर प्लॉटिंग मध्ये आलो, देन आज प्लॉटिंग मध्येच आहे. ओके, म्हणजे तुमच्या बाबतीत सुद्धा हे खूप जास्त सडन होतं, म्हणजे आधीपासून असं काही डिसाइडेड नव्हतं की रिअल इस्टेटच करायचंय. पण मग तुमचे आधी काय प्लॅन्स होते की बाबा कशामध्ये जायचं आहे? काय काय स्टोरी होती त्याच्यामध्ये? कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टिंग, म्हणजे रिअल इस्टेटच पण कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टिंग. पण सेल्स मध्ये आल्यानंतर हे जाणवलं की तुम्ही बनवू कसंही शकता, पण ते विकणं खूप क्रिटिकल आहे. कारण त्याच्या मागचे थ्रेड्स जे आहेत, जसं की लिगल टायटल क्लिअर असणं किंवा क्वालिटी कन्स्ट्रक्शन, तुम्ही डेव्हलपमेंट कशी देताय आणि ROI कसा असणार आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस क्लायंटला एक्सप्लेन करता, म्हणजे कन्स्ट्रक्शन कसं असतं की तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑलरेडी प्रोव्हाइडेड असतात, जसं की मॅप्स असतात तुमच्याकडे, लेआउट्स असतात, स्ट्रक्चर डिझाईन असतं, त्याच्यानुसार तुम्ही ते बनवता. पण सेल्समध्ये असं असतं की तुम्ही व्हिज्युअलाइज करता कस्टमरला, की त्याला सांगता की तुमचं असं बनणार आहे, आणि ती जी काही स्वप्न असतात ती सतत उतरावी लागतात. आणि मग ते एक जी जर्नी असते, ज्यावेळेस आपल्याकडे एखादा क्लायंट येतो की त्याचं प्लॉट घ्यायचा आहे किंवा फ्लॅट घ्यायचा आहे, ते ज्यावेळेस येतो किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी येतो, त्यावेळेस तो वेगळ्या हेतूने आलेला असतो. त्याला त्याच्या मागे इन्कम पाहिजे असतो, ROI पाहिजे असतो. हे डिफरंट आहे आणि ती जर्नी खूप एक्साइटिंग असते, म्हणजे एंड कस्टमर पर्यंत. आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांना सक्सेसफुली पोझिशन्स वगैरे सगळ्या गोष्टी देता, तो जो त्यांच्याकडनं जो एक ऍप्रिशिएशन येतं आपल्याला, ते खूप मोटिवेट करतं. आता आणखीन एक असा प्रश्न जो जवळपास प्रत्येकालाच पडतो ज्यांना रिअल इस्टेट मध्ये एंटर करायचंय, की रिअल इस्टेट किंवा मग सेल्स म्हटलं जर आपण पर्टिक्युलरली, तर त्यासाठी कोणत्या अशा महत्त्वाच्या स्किल्स आहेत ज्या तुम्हाला आल्याच पाहिजेत, आणि त्या जर तुम्हाला येत असतील तरच तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये टिकू शकता? पहिली गोष्ट तर तुमची पर्सनॅलिटी डॅशिंग हवी. तुम्ही आलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर तुमच्याकडे हवं, आणि त्यासाठी तुम्ही मार्केट रिलेटेड अपडेटेड आहात. म्हणजे जे काही तुमचं प्रोडक्ट आहे त्यानुसार तुम्हाला अप टू डेट माहिती हवी याच्यामध्ये. दुसरी गोष्ट पर्सनॅलिटी तर येते, कम्युनिकेशन येतं. दुसरी गोष्ट तुम्ही अवेलेबल पाहिजे ना,
म्हणजे कस्टमरच्या टायमिंग नुसार, म्हणजे शेवटी आपण सर्व्हिस देतो, सो कस्टमरच्या टायमिंग नुसार तुम्ही अवेलेबल पाहिजे. अगदी बरोबर म्हणालात हे की कम्युनिकेशन स्किल म्हणा किंवा ड्रेसिंग सेन्स जो आपण म्हणतो, पर्सनॅलिटी आहे ते म्हणा आणि कॉन्फिडन्स, या 3 गोष्टी ऍक्च्युली ना रिअल इस्टेटच नाही तर जवळपास सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये मॅन्डेटरी झाल्यात आता. आणि आणखीन एक मला विचारायचं होतं की आता तुम्ही जवळपास तुमची 12 वर्ष फक्त रिअल इस्टेटला दिली आहेत, तर या 12 वर्षाच्या जर्नीमध्ये अशी कोणती डील होती का तुमची की जी झाल्यानंतर तुम्हाला लिटरली वाटलं की बापरे आता मी जरा मोकळा श्वास सोडला? ऍक्च्युली एक डील होती आमची, नाव नाही घेऊ शकत कारण ती प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्यांची गोपनीयता महत्वाची आहे. पण आम्ही ज्यावेळेस त्यांच्यासोबत डील करायला गेलो त्यावेळेस ते म्हणजे त्यांनी ऑलरेडी म्हणजे ते स्वतःच रिअल इस्टेट मधले किंग होते. सो लीगल, बाकीचे फंडामेंटल्स, इव्हन रेट्स आणि निगोशिएशन, ह्या गोष्टी ऑलरेडी त्यांना सगळ्या होत्या. आणि मुळात म्हणजे कसं असतं, ज्या व्यक्तीकडे पैसा असतो त्याच्याकडनं पैसा काढणं म्हणजे रिकवर करणं आणि त्याला सॅटिस्फाय करणं लिगलच्या बाबतीत. कारण का आज आपण ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी, पुण्यातले असे बरेचसे लोकेशन्स आहेत की जिथे लिटिगेशनचे प्रॉब्लेम आहेत आणि त्यातल्या त्यात मुळशी हा असा म्हणजे तालुका आहे की जिथे लिटिगेशन्स जास्त आहेत असं समजलं जातं. सो त्या ठिकाणी आम्ही क्लिअर टायटल प्रॉपर्टी विकली आणि देन त्यावेळेस ज्यावेळेस डील ती क्लोज झाली तर ती म्हणजे अगदी असं झालं की आम्ही संध्याकाळी 7 वाजता त्या व्यक्तीच्या फार्म हाऊसवर होतो आणि देन ती रॅपिडली मीटिंग चालली 7, 8, 9, 10, 10:30 पर्यंत आणि देन तिथून आम्ही पेमेंट घेऊन निघालो. सो तो एक जो म्हणजे काय म्हणतात ना, सगळं जिंकलं आपण. कारण का ती व्यक्ती अशी होती की तिच्याकडनं मुळात म्हणजे टोकन घेतलं म्हणजे सगळं झालं आणि सक्सेसफुली आम्ही त्यांना प्लॉट पण डिलिव्हर्ड केला, त्यांचं डॉक्युमेंटेशन झालं आणि 100% ते सॅटिस्फाईड पण आहे. दिलेल्या टर्म्स कंडिशन नुसार त्यांना सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड केल्या. सो ही डील आम्हाला खूप काही शिकून गेली. कारण का जनरली पहिल्यांदा कसं व्हायचं की कस्टमर्स आमच्याकडे यायचे तेव्हा ते नीड्स नुसार यायचे, पण ही पहिली व्यक्ती होती की ज्यांना नीड्सची काही देणं घेणं नव्हतं. म्हणजे त्यांना पैसे टाकायचे, देन इन्व्हेस्ट करायचे. सो त्यांनी म्हणजे लिगल वगैरे ह्याच गोष्टींना प्रायोरिटी दिली. आणि रिअल इस्टेटमध्ये म्हणतात असं की नाही का, म्हणजे तुम्ही सगळं विकता येतं पण ते रिपीट विकता आलं पाहिजे. आम्ही त्याच व्यक्तीला 2 प्लॉट विकले. सो हे आमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. कारण का व्यक्ती आली होती एका प्लॉटसाठी आणि नंतर लिगल निगोशिएशन देन आणि रेटही त्यांनाही सॅटिस्फाईड रेट होता, आम्हालाही सॅटिस्फाईड रेट होता आणि सायमल्टेनियसली आमच्या सर्व्हिसेस सगळ्या गोष्टींवर ट्रस्ट करून त्यांनी अजून एक प्लॉट घेतला. सो हे एक मोठी अचिव्हमेंट होती. आता आपल्या ज्या डील्स मध्ये एक प्रोसेस येते, म्हणजे इनिशियल कॉल पासून ते टेबल क्लोजिंग पर्यंत आणि त्यानंतर मग तुमचा लीगल पार्ट किंवा डॉक्युमेंटेशन वाला पार्ट येतो. मग तुम्हाला काय वाटतं की या एंटायर प्रोसेस मध्ये सगळ्यात टफेस्ट पार्ट किंवा टफेस्ट प्रोसेस कोणती असते? ऍक्च्युली याच्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेस क्लायंट आम्ही ज्यावेळेस कॉल करतो, रँडमली कसं होतं की ऑलरेडी कस्टमर इंटरेस्टेडच असतो, तो एक मेंटली प्रिपेअर्ड असतो की मला इन्व्हेस्टमेंट करायची. सो साईट व्हिजिट होतात, देन त्याच्यानंतर रेट निगोशिएशन होतं वगैरे. पण त्याच्यामध्ये होतं काय की ते एंड प्रोसेस पर्यंत घेऊन जायचं तर तुम्हाला लिगल. आता लिगल ही जी प्रोसिजर आहे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर अप टू डेट आपण काय प्रिव्हियस 7-12 बघतो, पण जमिनीच्या बाबतीत इतके मतभेद आहेत बऱ्याचशा गोष्टींमध्ये लिगलच्या बाबतीत. तर लोक काय करतात, खूप सारे मग जुने पुरावे. आणि आमचा लास्ट एक्सपिरियन्स होता, आमची जी लास्ट डील होती आता, तर ती इतर डीलशी कम्पॅरिझन केलं तर मुळात ज्या मागच्या डील्सला जे काही आमच्याकडे मटेरियल होतं तर त्याच्यापेक्षा अतिरिक्त मटेरियल लागणार होतं, जसे की त्याच्यामध्ये फेरफार वगैरे या गोष्टी आल्या. सो मग आम्ही स्वतः रजिस्टर्ड ऑफिसला जाणं आणि ते मग फेरफार काढणं, 7/12 काढणं, मग ती पूर्ण वंशावळ काढणं, कुणी घेतली कुणी विकली, या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि पुन्हा सगळ्यात टफ टास्क हा जो असतो तो म्हणजे कस्टमर सॅटिस्फाईड तो होतोच, पण कस्टमरच्या ऍडव्होकेटला सॅटिस्फाय करणं हा सगळ्यात टफ टास्क आहे. आणि आम्ही फर्स्ट टाइम या डीलमध्ये असं झालं आमच्याकडे की कस्टमर आमच्या बाबतीत सॅटिस्फाईड होता, पण कस्टमरचा ऍडव्होकेट
हा ज्या पद्धतीत आमच्यावर रिॲक्ट झाला की नाही का म्हणजे जी सर्व्हिस, तर आता आम्हाला एवढा स्टडी झाला की आम्ही भविष्यात जर एखाद्या क्लायंटला प्लॉट सजेस्ट करू किंवा लिगलच्या बाबतीत मीटिंगला बसू तर आम्ही सगळं घेऊन बसू. सो म्हणजे एक प्रकारचं आम्हाला शिकायलाही भेटलं त्याच्यामधून, त्या डील मधून. सो ओव्हरऑल मी जर म्हटलं तर तसं तर लिगल टास्कच खूप मोठा आहे. बाकी लिगल जर ओके असेल तर पेमेंट रिकव्हरी पण होते आणि देन क्लोजिंग पण होते. बरोबर आहे. म्हणजे खरं सांगायचं तर मी सुद्धा हे पहिल्यांदाच काहीतरी नवीन ऐकलंय की बाबा क्लायंट सॅटिस्फाय होण्याच्या आधी तुम्हाला त्यांच्या ऍडव्होकेटला इम्प्रेस करावं लागतं, तेव्हा कुठेतरी जाऊन ती तुमची डील होते. पण आणखीन एक विचारायचं होतं तुम्हाला की तुमच्यासोबत असं कधी झालंय का की क्लायंट आधीपासून रेडी आहे डीलसाठी, म्हणजे एक माइंडसेट बनवून आलेला आहे, ठरवलेलं आहे की आपल्याला प्लॉट घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण रेडी एक लीड असते ती, आणि त्यानंतर त्याचं क्लोजिंग करणं खूप जास्त इझी जातं, असं काही किस्सा? नाही म्हणजे ऍक्च्युली मग तो जेन्युइन बायर नसतो कधी. मी ओव्हरऑल बघितलं, विचार केला तर माझा टोटल जर्नीमध्ये तर बरेचसे क्लायंट हे सगळ्या लीगल टेक्निकल सगळ्या गोष्टी बघतात लोकेशन वाईज वगैरे, कारण का आणि मी अशा पण डील्स बघितलेल्या आहेत की त्या एंडमध्ये जाऊन जर कुठं अडकले तर लीगलमध्ये अडकले. आणि आम्ही ज्यावेळेस मॅजेस्टिक मध्ये काम करत असताना आम्ही काय करतो, आम्ही फोकस करतो लीगल टायटल क्लिअर वरती, कारण का डेव्हलपमेंट ही कमिटमेंट आहे ती आपण कम्प्लीट करतो. पण लीगल कसं असतं जे वर्षानुवर्ष चालत आलेलं असतं, मग त्याला प्रॉपर क्लिअर टायटल कसं करायचं आणि ते कसं प्रेझेंट करायचं, तर याच्यामध्ये आमचा सगळ्यात जास्त फोकस असतो. कारण का काय होतं की तुम्ही जेव्हा सगळ्या एखाद्या ग्राहकाला ज्यावेळेस तुम्ही लीगल एकदम लीगली प्रॉपर्टी देता त्यावेळेस तो ट्रस्ट बिल्ड होतो आणि तो मग नेक्स्ट ज्यावेळेस तुम्ही एखादी इन्व्हेंटरी लॉन्च करता त्यावेळेस तो डोळे झाकून तुमच्यावरती ट्रस्ट करतो, कारण तो एक त्याला हॉलमार्क आलेला असतो की इकडे आपण परचेस केलं तर हे क्लिअर टायटल आहे. सो आम्ही मॅजेस्टिक मध्ये काम जेव्हा करतो त्यावेळेस सगळ्यात जास्त फोकस आमचा लीगल वरती असतो. आता एक आणखीन एक शेवटचा प्रश्न सर, की या सुरेंद्र काकडेंना तर आम्ही सगळेच ओळखतो, 12 वर्षांचा एक वास्ट रिअल इस्टेट मध्ये एक्सपिरियन्स आहे, शिवाय खूप साऱ्या डील्स आणि खूप क्विक डील्स केलेल्या आहेत तुम्ही, त्यामुळे आम्ही सगळेच तुम्हाला त्यासाठी ओळखतो. पण एक आउट ऑफ क्युरिओसिटी म्हणा किंवा एक तुमच्याकडून मला ओपिनियन म्हणून की पुढच्या 10 वर्षांमध्ये तुम्ही सुरेंद्र काकडेंना कुठे पाहता? ऍक्च्युली रिअल इस्टेट मध्ये तसं बघायला गेलं तर स्वप्न खूप मोठी आहेत त्या बाबतीत. खूप म्हणजे आता ऍग्रिकल्चर लँड मध्ये काम केलंय, लीगल मध्ये एनए मध्ये केलेलं आहे, कमर्शियल फ्लॅट्स मध्ये केलेलं आहे. पण ते स्वप्न जे जुनं आहे ना की जे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टिंग, म्हणजे आता याच्यातनं ते म्हणतात ना की तुम्ही प्रोडक्ट बनवण्याच्या आधी ते विकता आलं पाहिजे, तर आता विकायला तर शिकलेलो आहोत. सो आता आमचा फोकस राहील की मॅजेस्टिक रियालिटीज सोबतच भविष्यामध्ये आम्ही एक ब्रँडेड डेव्हलपर्स, जसं की असं कम्पेअर नाही करता हिरानंदानी म्हणा किंवा लोढा, म्हणजे ही जी त्यांची एक सक्सेसफुल जर्नी आहे तर ती आम्ही फॉलो करतोय. तो आज आम्ही विक्रीमध्ये आहोत तर भविष्यात आम्ही डेव्हलपमेंट मध्ये पण असू, आणि ऑलमोस्ट आम्हाला सुरुवात करायला आवडेल रिडेव्हलपमेंट पासून, कारण का तुम्ही जुन्याला नव्याने कसं प्रेझेंट करता हाच आमचा मेन मॅजेस्टिकचा पहिल्यापासून मोटो आहे. सो हा मोटोच पुढे घेऊन आम्ही भविष्यात आम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये पण येऊ, आणि विक्री हा तर आमचा सगळ्यात मोठा USP आहे. सो तुम्ही कदाचित आम्हाला भविष्यामध्ये ॲज अ डेव्हलपर म्हणून पण पाहू शकता. थँक्यू सुरेंद्र सर की तुम्ही आज आमच्यासोबत इथे आलात आणि तुमची इतकी छान रिअल इस्टेटची 12 वर्षाची जर्नी आहे ती आमच्यासोबत शेअर केलीत, आणि आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं तुमच्यासोबत आज आम्ही इथे गप्पा मारल्या. नक्कीच, धन्यवाद. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपली आजची पॉडकास्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आवडत्या प्लॉट गॅरला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात आणखीन एका पॉडकास्ट सोबत.